ओम नमो भगवते श्रीवासुदेवाय. ओम नमो भगवते श्रीवासुदेवाय. आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेच्या वतीने आपण विष्णू सहस्त्रनामाची संथा घेत आहोत. मागचे 2 दिवस आपले एकच श्लोक झालेले आहेत. 15 आणि 16. आज 17वा श्लोक घेऊयात. उपेंद्रो वामन प्रांशुर. उपेंद्रो वामन प्रांशुर. उपेंद्रो वामन प्रांशु. रमोघ शुचिरूर्जितः. रमोघ शुचिरूर्जितः. पहिले 8 अक्षर येतील. उपेंद्रो वामन प्रांशु. फक्त आपल्याला आधी पाठ असलं तर असं चूक होऊ शकते की प्रांशुर पुन्हा रमोघ म्हणजे र दोनदा येते. थोडं लक्ष द्यायचं आहे. म्हणजे म्हणण्यामध्ये होऊ शकतं बरं का. पहिल्यांदा माझ्या म्हणण्यात आलंच आत्ता असं तर. उपेंद्रो वामन प्रांशु. रमोघ शुचिरूर्जितः. रमोघ शुचिरूर्जितः. रमोघ शुचिरूर्जितः. उपेंद्रो वामन प्रांशु. रमोघ शुचिरूर्जितः. अतीन्द्र संग्रह सर्गो. अतीन्द्र संग्रह सर्गो. धृतात्मा नियमो यमः. धृतात्मा नियमो यमः. अतीन्द्र संग्रह सर्गो. धृतात्मा नियमो यमः. धृतात्मा नियमो यमः. खालची ओळ. अतीन्द्र संग्रह सर्गो. धृतात्मा नियमो यमः. सगळा श्लोक. उपेंद्रो वामन प्रांशु. रमोघ शुचिरूर्जितः. अतीन्द्र संग्रह सर्गो. धृतात्मा नियमो यमः. आता पहिलं नाव आहे या श्लोकामधलं उपेंद्र. उप म्हणजे नंतर आपण म्हणू की नाही. कुठलाही अधिकारी असलं की त्याचा उप म्हणजे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक म्हणजे त्याच्यानंतरचा, त्याच्या खालचा, त्याच्यापेक्षा अधिकार कमी असलेला अशा अर्थानं. मग इथे का ना देवाचं नाव उपेंद्र आलं, हो की नाही. खालचा थोडाच आहे हा खालचा अधिकार. पण इंद्राच्या पाठीमागून हा जन्माला आला. आधी इंद्र जन्माला आला आदितीच्या पोटी आणि नंतर हा आला म्हणजे या रूपातला बरं का. हां, म्हणून या ठिकाणी फक्त याला उपेंद्र असं नाव आहे. आणि खरं पाहिलं तर इंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे. इंद्रापेक्षा कर्तृत्वाने बाकी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण जन्माला येताना, अवतार घेताना, जसं श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये बलराम मोठा, श्रीकृष्ण लहाना असा झालेला आहे, तसं इथं आदितीच्या पोटी जेव्हा त्यानं जन्म घेतला आहे तेव्हा इंद्र आधी जन्मला आहे आणि हा नंतर जन्मला आहे, म्हणून याचं नाव उपेंद्र आहे. दुसरं नाव आहे वामन. बलीनं यज्ञ केला आहे. बली राक्षस आहे आणि एका ठेंगण्या आकृतीच्या छोट्या बटूरूपात यानं जन्म घेतलेला किंवा तिथे अवतार त्यानं धारण केला आहे. थोडक्यात जन्म घेतला आहे म्हणजे. आणि 3 पावलं भूमी मागितलेली आहे. सगळ्यांना कथा माहिती आहे. आणि त्यावेळी त्याच्या त्या ठेंगण्या आकृतीमुळे त्याला वामन हे नाव मिळालेलं आहे. हा अवतार वामन. आता पुढचं नाव आहे प्रांशु. फार गंमत आहे या 2 नावाची, लक्षात ठेवायचं आहे. वामनाचा अर्थ आपण लक्षात ठेवला आहे. छोटा उंचीला आहे, बुटका आहे, ठेंगणा आहे वामन. लगेचच नाव आहे प्रांशु. फार शब्दांची गंमत आहे बरं का विष्णू सहस्त्र. बरेच ठिकाणी असं आहे, विरोधाभास आहे. 2 नावात लगेच येणाऱ्या, जस्ट एकानंतर एक दुसरं नाव येणारं, यांच्यात विरोधाभास आहे अर्थाने. प्रांशु म्हणजे उंच, वामन म्हणजे बुटका आहे की नाही. आपण वामन मूर्ती म्हणतो की नाही, बुटका. एकाच क्षणी म्हणजे नावही तेच आणि एकाच क्षणी काय झालेलं आहे. एकाच वेळेस त्यानं बटू वामनाचं रूप घेतलं आहे आणि दुसऱ्याच वेळेस 2 पावलं भूमी मागून झाली. 3ऱ्या पावलाला जे त्यांनी विराट रूप घेतलेलं आहे की सूर्यचंद्र याच्या गुडघ्याच्याही खाली गेले. अफाट रूप आहे. पुन्हा 11वा अध्याय भगवद्गीतेचा. म्हणून याचं नाव आहे प्रांशु. पहा, एकमेकाचे विरोध वाटणारे अर्थ किंवा विरोधी वाटणारे नाव आहेत. म्हणजे बुटका आहे आणि उंच आहे म्हणजे सगळीकडे तोच आहे. काही आहे, लहान आहे, मोठं आहे, असं आहे, तसं आहे, सगळं तोच आहे हे ना. हा प्रांशु म्हणजे अतिशय उंच. पुढचं नाव आहे अमोघ.
की त्यानं केलेली कुठलीच कृती, कुठलीही गोष्ट, कुठलंही कार्य, त्याचं कुठलंही कारण, त्याचं कुठलंही रूप, काहीही त्याच्यासाठी संबंधित जे आहे ते व्यर्थ जाणारं नाही, अमोघ आहे. म्हणून आम्ही म्हणतो अमोघ शक्ती वायाच जात नाही, हो की नाही. ही इंद्राची अमोघ शक्ती, ही त्याची अमोघ शक्ती, किंवा श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र विष्णूचं अमोघ आहे. म्हणजे त्यानं जर सोडलं व्यर्थ जाणारच नाही, कार्य करूनच वापस येईल. व्यर्थता त्याच्या कुठल्याच कृतीला नाही, विचाराला नाही, मनाला नाही, बुद्धीला नाही. व्यर्थ म्हणजे आम्ही फालतू ज्याला म्हणू, टाईमपास म्हणून आम्ही ज्या गोष्टी करतो अशी कुठलीच नाही त्याच्यासाठी. पुढचं नाव आहे शुची. शुची शब्द गेलेला आहे, हो की नाही. एक भगवद्गीता वाचताना आपण आधी भगवद्गीता घेतली म्हणून हे नाव आहे, बाकी कुठलंही घेतलं आपण, समजा श्रीसुक्त घेतलं किंवा आता रासदीय सुक्त घेतलं अशीच शब्द येतात. शुची म्हणजे अत्यंत पवित्र. शौच म्हणजे शुची म्हणजे शुद्धता, निर्मळता. सोवळं बाहेरच्या अंगानं आहे, मनाला लागलं ना ती झाली शुची. साध्या भाषेमध्ये आम्ही जे म्हणतो की नाही, सवळं अंगावर सवळं घातलं आहे, याला लागायचं नाही, त्याला स्पर्श नाही, याला हे नाही ते नाही, तेवढेच कपडे घालणार, तेवढीच पूजा करणार, तेवढंच स्वयंपाक करणार, चवळ्यातला. हे सवळं कसं आहे, बाह्यांगानं आहे. हे करावंच बरं का, म्हणजे मी याच्या विरोधी बोलते असं नाही, हे पण बाह्यांगानं आहे सवळं, हो की नाही. जेव्हा अंतरंगात आमच्या ते सवळं असेल की हे पाप करायचं नाही, याच्या मागेसुद्धा याला काही वाईट म्हणायचं नाही, कोणाची चुकूनही हिंसा करायची नाही, कोणाची वस्तू घ्यायची नाही, चोरी बिरी जे काही पाप आहे हे मनाने सुद्धा करायचं नाही, हो. शरीराने नंतर आहे, म्हणून मनाने पाप आधी करायचं नाही असं म्हणतात. शरीरानं करायला फार हिंमत लागते पाप, हो की नाही. मला कोणाच्या खिशातले पैसे काढायला फार हिंमत लागते, तो चोरटेपणा यावं लागतो, ते कौशल्य यावं लागतं. पण मनाने करताच येते की नाही, त्याला काय कौशल्य आहे. हेच अरे याच्या खिशात एवढं दिसतंय, म्हणजे कुठलीही बरं का हे एक उदाहरण म्हणून सांगते, घ्यावंच वाटणार आहे, माझ्याजवळ नाही आहेत समजा पैसे, अरे किती सोपे आहे, इथेच आहेत, घेता येईल. घ्यायची हिंमत नाही, गोष्ट वेगळी, पण मनात आले ते पाप आहे. तर हे मनातसुद्धा कुठल्याही गोष्टीचं न येणं याचं नाव आहे शुची, पवित्रता. आता हा किती पवित्र असेल हो ईश्वर, हे माणसासाठी म्हणलं आहे आपण. म्हणजे ज्याचं स्मरण, ज्याचं दर्शन, ज्याचा स्पर्शसुद्धा आम्हाला पवित्रता देतो. काही याचं नाव घेतलं तरी आम्ही पवित्र होतो, नुसतं नाव. आणि म्हणून नामस्मरण आहे, बाकी काही आलं नाही बाबा, जमलं नाही, याचं नाव घ्या, हळूहळू शुद्ध करायला लागतो. तुमचं मन बुद्धी सगळं शुद्ध करतो, सगळा कचरा तुमचा त्यानं झाडून टाकायचं काम करतो, तुमच्या मनाच्या बाहेर, शरीराच्या बाहेर काढतो. म्हणजे साध्या गोष्टीनं, त्याच्या दर्शनानं, त्याच्या चिंतनानं, त्याच्या मननानं आम्हाला शुद्धता येते, शुची येते. आणि म्हणून नवविधा भक्ती सांगताना प्रल्हादाने जी वडिलालाच सांगितली, काय शिकवलंय म्हणल्यावर नारदांनी त्यांना सांगतो, श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनं. भागवतात आहे, नवविधा भक्ती सांगितली, 9 प्रकारणं. पहा येते की नाही, का नवविधा सांगितली. या सगळ्यांना शुचिता येते. श्रवणं न शुचिता आहे, कीर्तनं न, स्मरणं न, पादसेवनं न, अर्चनं, सगळ्यांनी शुद्धता येते. कारण ज्याचं हे करायला लागलो तोच अत्यंत पवित्र आहे. शुची. पुढचं नाव आहे ऊर्जित. ऊर्जित अवस्था नाही म्हणतो की नाही आम्ही, आमच्या भाषेमध्ये म्हणतो. म्हणजे सामर्थ्य, बल, ऐश्वर्य याच्यामुळे याची उन्नती होणार आहे. मग याचा विचार केला, याचं मनन केलं, याचं चिंतन केलं तर आमच्याजवळ येतं हे सगळं. म्हणजे मनाचं बल येईल, बुद्धीचं बळ येईल, शरीराचं येईल, विचाराचं येईल, ऐश्वर्याचं येईल, वेगळं काहीच मागावं लागणार नाही. आणि म्हणून जातं की नुसतंच पैसा मागायचा आहे देवाजवळ, याची गरज नाही. आम्हाला हे नक्की माहीत आहे, न मागे तयाची रमा होय दासी. मागितल्यानं किती मिळते माहीत नाही, पण न मागितल्यानं मिळूच शकते. फक्त अनन्य भावाने त्याला शरण जाणे आहे. ऊर्जित अवस्था आपोआप येईल. अतींद्र पुढचं नाव आहे, इंद्रापेक्षाही वरचढ आहे, हो की नाही. इथे फक्त या रूपात त्यांनी जन्म घेतला आहे, इंद्राच्या नंतर आदितीच्या पोटी, म्हणून उपेंद्र नाव आहे. पण अतींद्र आहे, या इंद्रापेक्षा सगळ्याच अर्थानं ज्ञान, सामर्थ्य, ऐश्वर, गुण, रूप इंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून त्याचं नाव आहे अतींद्र. संग्रह आहे, सगळ्या गोष्टीचा संग्रह याच्याजवळ आहे. किती संग्रह आहे हो, 1 कोटी, 2 कोटी, 4 कोटी, इतके पैसे, इतके गाडी, इतके बंगला. कशाचा संग्रह आहे, केवढा शब्द आहे संग्रह. किती संग्रह आहे.
प्रलयाच्या वेळी अनंत कोटी ब्रह्मांड याच्यात जाऊन बसतात, तर किती संग्रह असेल, किती जवळ असेल. सर्गाच्या वेळेस म्हणजे उत्पत्तीच्या वेळेस, विश्वनिर्माण व्हायच्यात आहे, सगळंच ह्याच्यातून बाहेर येते, म्हणजे याच्याजवळ किती असेल पुन्हा. संग्रह हे नाव पहा, आम्ही संग्रह म्हणतो, पण याचा संग्रह निरपेक्ष आहे, याला काहीच अपेक्षा नाही. फक्त तुम्ही चांगलं राहा, तर ती तुमचं कल्याण होण्यासाठी. त्याला काय फरक पडणार आहे हो? तुम्ही पाप किंवा पुण्य केला त्याच्यात काय फरक पडणार आहे? फरक तुम्हाला पडणार आहे. तुम्हाला चांगला फरक पडावा म्हणून पाप पुण्याच्या कल्पना आमच्यासाठी आहे. पुढचं नाव आहे सर्ग. आताच आपण सर्ग शब्द वापरला आहे. सर्ग शब्द हा सृज या धातूपासून निर्माण होतो, आणि सृज म्हणजे निर्माण करण्यास योग्य याचा अर्थ आहे. सृज याच्यापासून सृजन किंवा सर्ग असा शब्द तयार झाला आहे. म्हणजे पुन्हा हे मागचंच आहे. जगत ज्याच्या रूपाने तयार होतं आहे, किंवा जगत ज्या रूपाने तयार झाल्यावर ज्या रूपाने नटलेलं कायम राहतं आहे, याला म्हणायचं आहे सर्ग. हे त्याचंच नाव आहे. पुन्हा नाव आहे धृतात्मा, ज्याला 6 विकार जे आहेत सगळे एकूण आमच्यात असणारे, काम, क्रोध, लोभ, मद आणि मत्सर, या विकारापासून, जन्मापासून आणि मृत्यूपासून, या सगळ्यापासून वेगळं आहे. त्याचं जे एक रूप आहे त्याच्यात त्यानं कधीच पालट होऊ दिलेला नाही. पुढचं आहे नियमः. नियम, यमः. हे नाव 2 आहेत. आपण एकत्र कळण्यासाठी एकत्र म्हणतो आहे, दोन्ही नावं पाहिले. आपण जर पातंजल योगदर्शन पाहिलं, योगशास्त्र, याच्यात हे 2 शब्द आलेले आहेत. अर्थ कळायला सोपे जातात. याला नियम का म्हणायचं आहे भगवंताला, किंवा यम का म्हणायचं आहे, तर ते सांगतात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टांगानी. हे 8 अंग आहेत योगाचे. तितका विस्तार करायचा नाही. तर याच्यातलं एक आहे पहिल्यांदा सांगायला नियम. नियम हा नियमाने चालतो स्वतः. प्रत्येकाला नियमात राहायला लागतो. त्याच्या अधिकारानुरूप त्याचे नियम आहेत. म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र याला ज्याचे नियम आहेत. याचा अर्थ असा नाही की जातीमुळे आहेत, नाही. ज्याचा जसा अधिकार आहे तसे त्याला नियम त्यांनी लावलेले आहेत. वागण्याच्या पद्धती सांगतो, त्याच्यातलं त्याचं नियंत्रण आहे. सगळ्यावर नियंत्रण ठेवतो. हे नियम पाळले पाहिजेत असं सांगतो. तर पहा, योगशास्त्र काय सांगतं. आपण जे यमनियमासन पाहिलं त्याच्यात सांगितले की 5 प्रकारचे यम आहेत. 8 गोष्टी आहेत, या एकूण 8 गोष्टी आहेत. आणि या 8 गोष्टीपैकी यम 5 प्रकारचे आहेत. हे यम कुठले आहेत? 5 प्रकारची यम आणि 5 प्रकारचे नियम. यम 5 प्रकारचे आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यम आहेत. आणि नियम 5 प्रकारचे आहेत पुन्हा शौच, संतोष, तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान. पहा, हे सगळे विस्तार केला तर फार वेळ लागेल आपल्याला. तर हे यम, नियम आणि यम म्हणून आपण एकत्र दोन्ही नाव घेतले. 2 नाव वेगळे आहेत, नियम आणि यम. म्हणजे नियम शौच, संतोष, तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान हे नियम झाले. आणि यम आहेत अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. याचा अर्थ बघितल्यावर तर कळेल की हे सगळं ज्याच्याजवळ आहे आणि आम्ही हे सगळं पाळलं तर आम्ही योग्य मार्गाने जाऊ शकतो. आमच्यामध्ये विवेक राहू शकतो, आमचं कर्म चांगलं असू शकतो, आणि आम्हाला पुनर्जन्मामध्ये आम्ही जरी बांधलेले असेल तर पुढचा जन्म आम्हाला अधिक चांगला मिळतो. आणि म्हणून याचं नाव आहे, हे सगळ्या गोष्टी हा स्वतः पाळतो म्हणून नियम एक नाव आहे आणि यम एक नाव आहे. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. आज आपण थांबूयात.